सातारा तालुका पोलिसांची मोठी कारवाई. सोनगाव रोडवर 2 हेरोईन तस्करांना बेड्या. सोनगाव रोडवरील राधाकृष्ण मंगल कार्यालय परिसरात अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या 2 सराईत तस्करांना सातारा तालुका पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून 12 ग्रॅम हेरोईन हस्तगत करण्यात आली असून या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पांढऱ्या रंगाच्या इटिओस कारमधून काही तरुण अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी सोनगाव रोडवर येणार होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी राधाकृष्ण मंगल कार्यालयासमोर सापळा लावला. संशयास्पद कारची झडती घेतली असता पोलिसांना त्यात अंमली पदार्थ मिळून आले. या कारवाईत पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतले असून त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत: अक्षय रामचंद्र पाटील, राहणार करवीर नगर कोल्हापूर, आणि अलंकार अभिजित मुळीक, राहणार हातकणंगळे कोल्हापूर. आरोपींकडून 12 ग्रॅम हेरोईनसह गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची इटॉस कार जप्त केली आहे. सातारा तालुका पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून हे अंमली पदार्थ कोठून आणले होते आणि सातारा जिल्ह्यात त्याचे जाळे कोठे पसरले आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.